मारहाणीत माझ्या मुलीचा मृत्यू, SIT नार्को कोणतीही टेस्ट करा पण माझ्या मुलीला न्याय द्या, गौरी गर्जेचे वडील अशोक पालवेंचे आरोप। स्मृती मंधानाकडून सोशल मीडियावरील लग्नाचे फोटो व्हिडिओ डिलीट, फार्म हाऊसवरील मंडपही हटवल्याने लग्नच रद्द झाल्याच्या चर्चांना उधाण। राज्यातल्या तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात, रुपाली चाकणकरांचं विधान, तर तिजोरीचा मालक आमचाच, मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला, नगरविकास खात्याचा हवाला देत एकनाथ शिंदेंची ही वादातोडी। बदलापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची घराणेशाही, शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण याचिकेवरची सुनावणी पुन्हा लांबणीवर, सुप्रीम कोर्टामध्ये आता शुक्रवारी होणार सुनावणी। ZP आणि महापालिका निवडणुकीचं भवितव्य शुक्रवारी ठरण्याची शक्यता। कुणाल कामराची पुन्हा वादग्रस्त पोस्ट, टी-शर्ट घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डिवचण्याचा प्रयत्न, भाजप नेत्यांचा कामरावर टीकेचा हमला। उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, राऊत एकदम फ्रेश, पुन्हा एकदा तलवार घेऊन उभे दिसतील, भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। IIT बॉम्बेचं मुंबई केलं नाही ते चांगलंच झालं, विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांचं वक्तव्य, डॉक्टर सिंग यांच्या वक्तव्यानं नवा वाद होण्याची शक्यता। अयोध्येतल्या राम मंदिरावर दिमाखात फडकला धर्मध्वज, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण, श्रीरामाच्या जयघोषात अयोध्या नगरी दुमदुमली। TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढली, सांगली आणि साताऱ्यातून 11 जणांना अटक, मुख्य सूत्रधार महेश गायकवाडसह आतापर्यंत एकूण 18 जणांना अटक। माजी आमदार निर्मला गावित यांना अपघात, नातवाला फिरवत असताना मागून कारनं उडवलं, अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर, निर्मला गावित यांच्यावर उपचार सुरू। फडणवीस सरकारचा महामुंबईसाठी मोठा निर्णय, उत्तन ते विरार सागरी सेतूसाठी तब्बल 58,754 कोटी रुपयांना शासन मान्यता, 24.35 किलोमीटर लांबीचा असेल उत्तन विरार मुख्य सागरी सेतू।